मागील 4 ते 5 दिवसापासून कांद्याला योग्य असा दर मिळत होता, जो लाल नवीन कांदा असेल किंवा जुना कांदा असेल. पण काल किंवा आज म्हटलं तरी कांदा भावात खूपच घसरण झाली. मित्रांनो, का घसरण झाली आणि अ, काय आहे याच्यामध्ये मागील कारण आणि आणखीन भाव वाढणार का, कमी होणार का, स्थिर राहणार याविषयी थोडक्यात माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. मित्रांनो नमस्कार. आज वार आहे गुरुवार दिनांक 18 डिसेंबर 2025. मित्रांनो काल बांगलादेश येथे बॉर्डर हे सुरू होतं आणि कांदा भावामध्ये चांगली तेजी होती. ती म्हणजे लाल नवीन कांदासुद्धा 3,000 रुपयेपर्यंत जात होता. जुना कांदासुद्धा 3, 3,500, 4,000 रुपयेपर्यंत काही लॉट हे जात होते. तरीही मित्रांनो आज कांदा बाजारभावामध्ये अचानक घसरण झाली. ते म्हणजे अवकेचं कारण असू शकतं का? मित्रांनो, आवक ही थोडी वाढली असली तरी जास्त आवक ही नाही. भले ते नाशिक असेल, बाहेरल्या राज्यातील अलवर असेल किंवा बेंगलोर असेल किंवा आपल्या महाराष्ट्रातील अहिल्यानगर, सोलापूर, पुणे यासारखे जे मोठमोठे मार्केट आहेत, येथे जी आवक वाढली ती उद्या सुट्टी, पुन्हा रविवार सुट्टी आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे कांदा हे काढायला आले होते आणि त्यांना काळजी होती की आपल्याला योग्य असा दर मिळेल. त्यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांनी कांदा हा मागील 2 ते 3 दिवसापासून काढण्यास सुरुवात केली आणि आवक थोडी प्रमाणात वाढली. पण आवक ही वाढली असली तरी निर्यात ही फास्ट सुरू आहे. जसे की बांगलादेश सुरू आहे. बांगलादेशमध्ये निर्यात ही चांगली होते आणि मलेशियाला निर्यात सुरू आहे, दुबईला निर्यात सुरू आहे. पुन्हा श्रीलंकेमध्ये सुद्धा निर्यात ही हळूहळू सुरू आहे. पण मित्रांनो, मागील 4 दिवसापूर्वी बांगलादेशने IP परवाना हा 50 गाड्यावरून 200 गाडी केली. त्यानंतर 15 आणि 16 तारखेला त्यांनी 575 एवढी कांदा गाडीची आयात करण्याचं ठरवलं होतं. मित्रांनो, यामागे बांगलादेशचा एक निर्णय होता, तो म्हणजे बांगलादेशमध्ये भाव कमी करण्याचा. पण तरीही आणखीन बांगलादेशमध्ये भाव हा कमी झालेला नाही. मित्रांनो लक्ष द्या, 80-90% एवढा बाजारभाव सध्या बांगलादेशमध्ये आहे. पण किरकोळ बाजारामध्ये 100%च्या आतमध्ये आणखीन मार्केट म्हणजे भाव कांद्याला आलेला नाही. त्यासाठी सरकारचं धोरण होतं की एक अचानक एकदमच 575 एवढी गाडी आयात करायची आणि बाजारभाव हा कमी करायचा. आणि 16 डिसेंबर रोजी बांगलादेशचा स्वातंत्र्य दिन असल्यामुळे बॉर्डर हे बंद असतानासुद्धा त्यांनी 575 एवढी गाडीची टार्गेट ठेवलं आणि आयात करण्यासाठी सुरुवात केली. पण तेवढा कांदा हा आयात झाला नाही. कांदा भरपूर पोचला असला तरी जे तिथले आयातदार व्यापारी आहेत, आपल्या भारतातून निर्यातदार आहेत, त्यांनी कांदा मात्र तिथं आतमध्ये घेतला नाही. कारण मित्रांनो तिथं जे सरकार आहे, पोलीस आहेत, म्हणजेच प्रशासन आहे, त्यांचं कांदा भाव त्याच्यावरती लक्ष ठेवून आहेत आणि 70-80% वरती जर बाजारभावाने जर कांदा विकला तर त्यांच्यावरती सध्या कारवाई केली जाते आहे आणि IP परवानासुद्धा रद्द करतील या भीतीने सध्या आयातदार जे आहेत ते कांदा आतमध्ये घेत नाहीत आणि घेत आहेत ते थोड्या प्रमाणात घेत आहेत. आणि सरकारचं म्हणजेच प्रशासनाचं सध्या लक्ष ठेवून असल्यामुळे आयातदार भीती असल्यामुळे ते सध्या कारवाईला भीत आहेत. मित्रांनो, कांदा आयात केला असताना त्याला भाव जर पाहिला तर 70% एवढा बाजारभाव हा आयातदारांना मिळाला आणि त्यांनी तेवढ्याच किमतीचं त्यांनी विकायला सुरुवात केली तर त्यांना परवडेल का? तर प्रशासनाचा एक तिथल्या बांगलादेश सरकारचा एक निर्णय आहे की 80%च्या वरती जर कांदा विकत असतील तर कारवाई केली जाईल, असं सध्या तिथं आहे. पण सध्या कांद्याचा भाव मात्र तिथं कमी होत नाही. मित्रांनो, मागील 4 ते 5 वर्ष तुलनेमध्ये जर पाहिलं, बांगलादेश दररोज 130-100 गाडी एवढा आयात करून घ्यायचा कांदा. मागील 4 ते 5 वर्षाचा आपल्याकडे रिपोर्ट आहे. दररोज 130-100 गाडी आयात दररोज करून घ्यायचा. तरीही तिथं भाव हे 70-75% एवढा बाजारभाव असायचे. आणि आता सध्या जो कांदा निर्यात होतो आहे त्याला 70%च्या आतमध्ये सध्या जो नाशिकचा जुना कांदा आहे, आपल्या महाराष्ट्रातला जो जुना कांदा आहे त्याला भाव मिळतो आहे. आणि नवीन कांद्याची गोलटी सध्या निर्यात होते, त्यालासुद्धा भाव मिळतो आहे 60 ते 62%. म्हणजे ज्यावेळेस सुरुवातीला निर्यात सुरू झाली त्यावेळेस मात्र भाव हे चांगले होते, ते म्हणजे 110-100% एवढा भाव मिळत होता. पण ज्यावेळेस बांगलादेश सरकारने 200 IP परवाना काढले त्यावेळेस मी लाईव्हच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बांगलादेशने आयात जे आहे ते वाढवले आहे आणि जो आयातीचा दर जो आहे तो निर्यातीचा दर कमी होण्याची शक्यता आहे. आणि तसं म्हणल्याप्रमाणे मित्रांनो
निर्यातीचा भाव जो आहे तो कमी झालेला आहे आणि सध्या आणखीनसुद्धा कमी होण्याची शक्यता आहे. कारण जो आयात परमिट जे आहे ते सध्या आणखीन त्यांचे देणे सुरू आहे. दररोज जेवढे मागत आहेत तेवढे देत आहेत, पण आयातदार जे आहेत ते कांदा घ्यायला तयार नाहीत. भरपूर बॉर्डरवरती गाड्या उभ्या राहिल्या आहेत. मित्रांनो, मी थोड्या वेळापूर्वी निर्यातदारांच्याशी संपर्क केला, तर त्यांच्या माध्यमातून सांगण्यात येते की भरपूर कांद्याच्या गाड्या उभ्या आहेत, पण आयातदार जे आहेत ते कांदा घेत नाहीत. कारण सध्या प्रशासन जे आहे ते तिथं लक्ष ठेवून आहे की 80% वरती बाजारभाव गेल्यास विकल्यास व्यापाऱ्यावरती कारवाई केली जाते. त्यासाठी व्यापारी कांदा हे घेत नाहीत. मित्रांनो, आता सध्या विषय आहे तो म्हणजे बांगलादेश कांदा किती दिवस घेईल. मित्रांनो, जोपर्यंत बांगलादेशमध्ये कांदा हा भाव जो आहे तो कमी होत नाही तोपर्यंत बांगलादेश हा कांदा घेतच राहील आणि त्यांना वाटत होतं की आपल्या देशातील कांदा हा लवकरच येईल. जशी आपल्या महाराष्ट्रामधील देशामधील जशी कांद्याची परिस्थिती आहे, आपण एवढं खर्च करून फवारणी करून योग्य व्यवस्थापन करून आपलं उत्पन्न घटलं आहे. मग त्या देशामध्ये आपल्यासारखे व्यवस्थापन केलं जात नाही. मग त्यांचं उत्पन्न कसं वाढेल आणि लवकर कांदा कसं येणार नाही. त्यासाठी त्यांना आणखीन वाट पाहावी लागेल आणि ते जरी त्यांचा कांदा यायला सुरुवात झाला तरी त्यांचं उत्पन्न जे आहे ते खूपच कमी आहे आणि भाव वाढल्यानंतर तेथील काही शेतकऱ्यांनी कांदे हे लहान असतानाच म्हणजे गोलटी साईज असतानाच कांदे हे काढून बाजारामध्ये विक्रीसाठी नेले, पण त्याच्याने काही बाजारभाव जे आहे ते कमी झाले नाहीत. मित्रांनो, 50 गाडी दररोज IP देऊनसुद्धा काही स्थिर झालं नाही. पुन्हा 200 गाडीचा IP परवाना दिला तरीही कमी झाले नाहीत. पुन्हा 15 आणि 16 तारखेला 575 एवढी गाडीची आयात सुरुवात केली. बांगलादेश बॉर्डर हे बंद ठेवतात 16 डिसेंबरला, पण त्याविषयी बंद राहिलं. पण पुन्हा निर्यात ही सुरू झाली तरीही बाजारभाव काही कमी होण्यास तयार नाहीत. जोपर्यंत प्रशासनानं त्यांच्यावरती नजर जी आहे ते हटवणार नाही तोपर्यंत आयातदार जे आहे ते कांदा घेणार नाहीत असा त्यांचा निर्णय आहे. पण मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये कांदा ही निर्यात सुरू राहण्याची शक्यता आहे आणि जो आपल्या महाराष्ट्रातील नवीन कांदा येतो आहे त्याचंसुद्धा उत्पन्न हे कमी आहे. हळूहळू वाढू शकतं जानेवारी महिन्यामध्ये, पण चाळीतला जो जुना कांदा आहे तो लवकरच संपण्याच्या मार्गावरती आहे. त्यामुळे आवक जी आहे ते स्थिर राहण्याची शक्यता आहे. पण आता या 2 दिवसाच्या सुट्टीमुळे आवक जी आहे ते सर्व ठिकाणी वाढलेली आहे आणि चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनीसुद्धा कांदा हा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये काढण्यास सुरुवात केली. काही शेतकऱ्यांनी 3 महिने म्हणजेच परिपक्वता होण्याच्या अगोदरच कांदा बाजारात आणायला सुरुवात केली आहे. दररोज मार्केटमध्ये पाहतो आपण जो नवीन आहे कांदा आणि साईज कमी आहे, परिपक्वता झाली नाही असे कांदे मार्केटमध्ये सध्या भरपूर येत आहेत. त्यामुळे त्याला क्वालिटी नसल्यामुळे सध्या भावसुद्धा त्याला कमी मिळतो आहे. पण जो चांगला कांदा आहे त्याला मागील 2 दिवसापूर्वी 3,000 रुपयेच्या जास्त भाव मिळत होता. पण आज मात्र बाजारामध्ये खूपच घसरण झाली. ती म्हणजे 20, 22, 25 रुपयेपर्यंत 1-2 लॉट हे गेले आणि एक लॉट फक्त 1-2 लॉट हे 27-28 रुपयेपर्यंत गेले. मित्रांनो, पण येणाऱ्या काळामध्ये बाजारामध्ये तेजी राहण्याची शक्यता काही व्यापारी, काही निर्यातदार यांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर लाईक करा. धन्यवाद.